राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तुम्हाला कंबर पूर्ण बाहेर निघायला लागले, डबल एक्सेल तुमची साईज झाली, इतकं मोठं कंबर झालंय आणि कमरेबरोबर तुमचा हिपचा साईज पण खूप मोठा झालाय. परत त्याचबरोबर मांड्यांची साईज पण खूप मोठी झालेली आहे. तर आता त्याच्यासाठी कोणते व्यायाम करायचे जे तुम्हाला बसल्या बसल्या कंबर पण बारीक करता येईल आणि बसल्या बसल्या तुम्हाला हिप्स फॅट, थाय फॅट आणि पोटाची चरबी कमी करता येईल. व्यायाम एकदम सोपे सोपे आहेत जे तुम्हाला बसल्या बसल्या रिझल्ट देणार आहे मित्रांनो. आणि हे व्यायाम तुम्हाला शक्यतो शक्यतो करायचे सकाळी सकाळी. अदरवाईज तुमच्याकडे टाइम नाहीच आहे तर तुम्ही काय करा, ज्या वेळेस तुमच्याकडे तुमचं पोट खाली आहे, तुम्ही आता जेवण नाही केलेलं आणि तुम्हाला आता जेवायचंय, तर तेव्हा तुम्ही हे व्यायाम करू शकता. जेवणाच्या अगोदर हा, खाली पोट असेल ना त्यावेळेस हे व्यायाम करायचे. तुम्हाला हे व्यायाम तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट पण देणार आहे आणि तुम्ही बारीक पण होणार आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी फक्त हे व्यायाम तुम्ही नक्की फॉलो करा, ज्याने तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट भेटणार आहे. तर आता जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे. आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय, आपल्या दोन्ही हातांना आहे ना वरती घेऊन जायचंय. हे बघा, या पद्धतीने वरती घेऊन गेल्यानंतर करायचं काय, फक्त ट्विस्ट द्यायचा आहे. ट्विस्ट तुमचा कमरेला बसणार आहे, ट्विस्ट तुमच्या पोटाला बसणार आहे. त्याचबरोबर तुमच्या ज्यावेळेस तुम्ही हात नेताना वरती, तर त्यावेळेस काय करायचं, तुमची अप्पर बॉडी आहे ना पोटाला खेचायचंय वरती. पोटाला खेचल्यानंतर ना ताण चांगल्या पद्धतीनं येणार आहे. हे बघा, चांगल्या पद्धतीने वरती खेचायचंय आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे 40 वेळा. 20-20चा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे. पूर्णपणे ताण तुमच्या कमरेला होणार आहे, तुमच्या पोटाला होणार आहे आणि तुमचा जो हिपचा फॅट आहे ना तो सुद्धा कमी होणार आहे. कारण ट्विस्ट जेव्हा तुम्ही करताय त्यावेळेस पोट असो, कंबर असो आणि बॅक साईड असो, पूर्णपणे ट्विस्ट बसलेला असेल याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. परत आपण 10चा सेट घेऊया. चांगल्या पद्धतीने तुम्हाला हातांना वरती खेचायचंय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. करून बघा मित्रांनो, रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटणार आहे. हे बघा, आता ह्याच पद्धतीनं तुम्हाला बसून फक्त काय करायचंय, ह्या पद्धतीनं तुम्हाला हाताला सामोर घ्यायचंय. ह्या पद्धतीनं हे बघा, ह्या पद्धतीनं सामोर घेतल्यानंतर काय करायचंय, हे बघा, पूर्णपणे तुमचा हा जो कोपर आहे ना बसल्या बसल्याच तुमच्या गुडघ्याला लावायचा आहे. गुडघ्याला ज्या वेळेस तुम्ही उजवा कोपर आहे जो डाव्या गुडघ्याला न्याल ना, तितका स्थान तुमच्या उजव्या साईडला पडणार आहे. आणि डाव्या हाताचा जो कोपर आहे तो उजव्या गुडघ्यापर्यंत आणायचा आहे. म्हणजे डाव्या साईडला तुम्हाला मोठ्या प्रमाणात ताण भेटणार आहे. हे बघा, हाताला ह्या पद्धतीने जाळी घालायची आहे आणि जाळी घालून हे बघा, बसल्या बसल्याच तुम्ही करून बघा. व्यायाम दिसायला खूप सोपा आहे हा, पण त्याचबरोबर तुम्हाला त्यानं खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट पण भेटणार आहे आणि मोठ्या प्रमाणात तुमची कंबर बारीक व्हायला मदत होणार आहे. सोपा व्यायाम आहे. हे बघा, जाळी घाला आणि कोपर तुम्हाला पूर्ण न्यायचा आहे गुडघ्यापर्यंत. हे बघा, बसल्या बसल्याच जितका ताणवायचा आहे तितका तितका तुम्ही हात ताणवाल तितका ट्विस्ट तुमच्या कमरेला बसणार आहे. हा व्यायाम करायचा आहे 30 वेळा. 15-15चा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे मित्रांनो. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
तिसरा व्यायाम देते. आता तिसऱ्या व्यायामामध्ये तुम्हाला हिप्स आणि तुमचा मांड्या यांच्यावरती पण ताण येईल असा व्यायाम देते, ज्याने तुमचा हिपचा साईज पण कमी होईल, तुमच्या मांड्यांची चरबी पण कमी होईल आणि त्याचबरोबर टोन पण भेटेल आणि त्याचबरोबर तुमचा कंबर पण बारीक होईल, पोट पण बारीक होईल एकदम सोप्या पद्धतीनं. आता तुम्हाला करायचं काय, फक्त गोमुख आसनामध्ये बसायचं. ह्या पद्धतीनं तुम्हाला मांडीवरती मांडी घ्यायची. हे बघा, ह्या पद्धतीनं मांडीवरती मांडी घेऊन दोन्ही तुमचे जे गुडघे आहेत ना, त्याचे दोन्ही गुडघे एकावरती एक आले पाहिजे. ह्या पद्धतीनं तुम्हाला गोमुख आसनामध्ये बसायचंय. आता होणार काय, ह्या पद्धतीनं बसल्यानंतर आहे ना, तुमच्या पूर्ण हिप्स आणि मांडी याच्यावरती मोठ्या प्रमाणात खेचाव तयार होतो. उजवी बाजू उजवी मांडी असो किंवा डावी मांडी असो, उजव्या साईडचं हिप्स असो किंवा डाव्या साईडचं हिप्स असो, पूर्णपणे त्याच्यावरती ताण येणार आहे. आणि हे बघा, या पद्धतीने तुम्ही केल्यानंतर दोन्हीही गुडघे एकमेकांवरती ठेवल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचंय, हे बघा, ह्या दोन्ही जे तुमचे अंगठे आहे ना, त्यांना हाताने पकडायचंय आणि तुमचं जे चिन आहे, जे चिन आहे ना, जे चिन आहे ना, ते ह्या पद्धतीनं इथं तुम्हाला टेकलं गेलं पाहिजे. ह्या पद्धतीनं तुम्हाला डाऊन व्हायचंय. इतकं डाऊन व्हायचंय तर तुमचं चिन इथं ह्या पद्धतीनं खाली डाऊन झालं पाहिजे. ह्या पद्धतीनं, हे बघा, या पद्धतीनं पूर्णपणे तुम्हाला पोटावरती ताण येईल इतकं खाली वाकायचंय. पोट बी ताणलं जाईल आणि तुमचा हिप्स आणि मांड्यांची चरबी पण कमी होईल. हे तुम्हाला करायचंय कमीत कमी 30 वेळा. 15-15चा सेट घ्यायचाय आणि हे तुम्हाला करायचंय. हे बघा, चिनला तुम्हाला पूर्ण तुमच्या गुडघ्यावरती न्यायचंय. बसल्या बसल्या मोठ्या प्रमाणात ताण येणारे, टोन भेटणारे आणि चरबी कमी होणारे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता आपण काय करूया, जो उजवा पाय वरती ना त्याला खाली घेऊया आणि डावा पाय वरती घेऊया. त्याने काय होतं, मोठ्या प्रमाणात वरची जी मांडी असते तिच्यावरती मोठ्या प्रमाणात खेचाव आपल्या तुम्हाला फील होत राहील. आता याच पद्धतीनं दोन्ही गुडघ्या तुम्हाला दोन्ही अंगठ्यांना पकडायचंय आणि सेम तुम्हाला चिनला डाऊन करायचंय. ताण पूर्णपणे हिप्स आणि थायवरती येतो. त्यावेळेस तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला फील होईल आणि तुमच्या लक्षात येईल जी चरबी आणि टोन दोन्ही पण भेटणार आहे. पोटाला ताण पडतोय, कमरेवरती पण ताण पडतोय. हा व्यायाम तुम्हाला 15 वेळा करायचा आहे. 15-15चे सेट घेऊन 30 वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे सोपे सोपे व्यायाम आहे, जे तुम्ही नक्की करून बघू शकता मित्रांनो, ज्याने तुम्हाला लवकरात लवकर कंबर आणि पोट बारीक व्हायला खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. व्यायाम एकदम बसल्या बसल्या आहेत, जे तुम्हाला रिझल्ट देणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो, ज्याने तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीचे आणि सोपे सोपे व्हिडिओ जे तुम्हाला रोजची अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहील. व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो आणि हे व्यायाम तुम्ही सकाळी सकाळी नक्की करा. आणि जर तुम्हाला नसेलच टाइम तर तुम्ही जेवण करण्याच्या अगोदर पण हे करून तुम्ही चरबी, तुमचं पोट कमी करू शकता. बॉडीला तुमच्या टोन लावू आणू शकता. जी लोअर बॉडी आहे तिला टोन आणण्यासाठी हे व्यायाम खूप सोपे आणि फायदेशीर पण आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.